तर आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी यांच्या दगडी चाळीत सध्या लगबग सुरू आहे। कारण अरुण गवळी उर्फ डॅडी सक्रिय राजकारणात जरी उतरणार नसले तरी त्यांच्या दोन्ही कन्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत। गीता गवळी आणि योगिता गवळी यांनी एनडीटीव्ही मराठीशी खास बातचीत केलेली आहे। बघूया। नमस्कार, एनडीटीव्ही मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी देवेंद्र कोलटकर। सध्या मुंबई महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि यावेळेस मी आहे दगडी चाळीमध्ये। दगडी चाळीबद्दल आपल्याला सांगण्याची गरज नाही आहे। दगडी चाळ हे डॉन अरुण गवळी यांचं निवासस्थान आहे आणि त्यांची अखिल भारतीय सेना जी आहे ती मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उतरलेली आहे। तर अरुण गवळी यांच्या दोन्ही कन्या ज्या आहेत त्या मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवतात आहे। गीता गवळी आहेत, यापूर्वी देखील त्यांनी नगरसेविका पद भूषवलेले आहे। तर पहिल्यांदाच योगिता गवळी वाघमारे ह्या देखील निवडणूक लढवणार आहेत। त्यांच्याशीच आज आपण विशेष बातचीत करणार आहोत। गीताजी, कशा पद्धतीने यंदाच्या निवडणुकीकडे आपण पाहता? कारण मला वाटतं जवळपास चौथ्यांदा तुम्ही निवडणूक लढवताय। यापूर्वी 3 वेळा तुम्ही नगरसेविका होता। हेच बघते की एवढं वर्ष लोकांवर जुडलेले आहे आपण 15 वर्षापासून। 3 वर्ष इलेक्शन नाही झाले तर थोडा थांबलेलोच इलेक्शनसाठी की लवकरात इलेक्शनवर अजून जास्तीत जास्त काम हो लोकांसाठी। थोडा पाठी केलेला तो ह्या इलेक्शनमध्ये जिंकले तर अजून कामं होईल लोकांची। फक्त आमचं टार्गेट आहे लोकांची कामं करा, छोटी असू या मोठी असू त्यांचे काम करत जावा। बरं, अखिल भारतीय सेना म्हणजे तुमच्या दोघींबद्दल तर माहिती आहे, इतर किती जागा मुंबईमध्ये तुम्ही लढवताय? अजून आकडा डिसाईड झाला नाही आहे, ते लास्टला आम्ही सांगू किती, तर आता बोलून फायदा नाही। पण हे 2 सीट तर आहेच आहे। बरं, एकीकडे महायुती आहे, दुसरीकडे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत। यापूर्वी तुम्ही ठाकरेंना समर्थन दिलं होतं, आता कशी परिस्थिती असणार आहे निवडणुकांनंतर किंवा त्याबद्दल काय सांग? आता सध्या तो विचार केला नाही आहे आम्ही आता फिलहाल इलेक्शनवर फोकस आहे, आमच्या कामावर आणि सीट काढण्यावर। तर बाकी पुढे बघू का होतो कसं होतं। बरं, प्रामुख्याने काय मुद्दे घेऊन तुम्ही मतदारांसमोर जाणार आहात या सगळ्या भायखळा परिसरात? मुद्दे तर खूप सारे असे, पण डेव्हलपमेंट इज अ मेन मुद्दा। का की एवढं वर्ष आता हे माझ्या बहिणीच्या वॉर्डमध्ये एवढे लोक आले म्हणजे नगरसेवक असो आमदार असो कामं नाही झाले, तर माझ्या वॉर्डात कामं होत झाली का की आम्ही 3 टर्म मी काढले। तर तसेच कामं पुढे होत जाऊ। लोकांची मेन हालत झाली आहे, लोकांनी बिल्डिंग सोडून गेले, त्याला बिल्डरनी काय बोलतात भाडं चालू नाही आहे, घरं देत नाही आहे। आणि मेन घर असेल छत असेल तर सर्व काय काम लागू शकतो, तो तर एक मुद्दा आहे। पण एज्युकेशन आहे, हॉस्पिटल आहे, बाकी वॉर्डची जी कामं आहे तिथं चालतच राहणार आहे। असे खूप सारे मुद्दे जे करायचे आहे आणि आम्ही करतो पण आहे, अजून पुढे पण करू। बरं, योगिता गवळी देखील आपल्यासोबत आहेत। तुम्ही पहिल्यांदा निवडणुकीत उतरताय, काय तुमच्या भावना आहेत आणि काय सांगाल? काय नाही, मेन तर ॲक्च्युली 207मध्ये ना भरपूर कामं राहिली अशी अनेक वर्ष। काही MLA MP म्हणा, त्याचे लोकल नगरसेवक त्यांनी काही वर्षात लक्षच दिला नाही आहे। लोकांना प्यायला थर्ड पाणी नाही, जे बेसिक नेसेसिटी आहे ते पाणी तेच किती घराला नाही आहे। ड्रेनेजचा खूप प्रॉब्लेम आहे, लोकांच्या घराच्या आत गटरचा पाणी येतो आणि ते बघायला खूप वाईट वाटतं। कारण एवढी हाय लेवलमध्ये पॉप्युलेशन राहते आणि ते पण साऊथ बॉम्बेमध्ये असून ही बेसिक कामं लोकांची झाली नाही आहे। आणि आमच्या पक्षाने म्हणजे डॅडीने हमेशा लोकांसाठी तीच कामं केली, खूप पाणी दिलं आहे, लोकांची गटर गल्ली साफ करून दिलं, एक बेसिक जी नेसेसिटी ती प्रोव्हाइड केली आहे आणि तीच आम्हाला करायची आहे पुढे। बरं, तुमचे वडील आमदार राहिलेले आहेत, बहीण 3 वेळा नगरसेविका, तुम्हालाही असं का वाटलं की आपणही म्हणजे इलेक्शन लढवलं पाहिजे, राजकारणात आलं पाहिजे? ऑब्व्हियसली इन्स्पिरेशन राहिली आहे डॅडींना दीदींना बघून आणि लोकांची पण ही इच्छा आहे। कारण लोक त्रासली गेली आहेत, लोकांना माहिती आहे आपण काम करणारा पक्ष आहे आणि ना जातीभेद करून ना भाषाभेद करून आपण कम्प्लीट बेस ऑन ह्युमॅनिटी आपण लोकांसाठी कामं करतो आणि ती लोकांची इच्छा आहे की कोणतरी आपल्या घरचा उभा राहावा आणि आय फील म्हणून मी पण उभी राहते। तुमच्या वडिलांची डॉन अशी प्रतिमा आहे, लोक त्या नजरेने बघतात किंवा नाही? लोक तर डॅडी बनूनच बघतात, म्हणून असं कोणत्या डॉनला कोण डॅडी असं सहज म्हणत नाही, ते लोक प्रेमाने मनापासून डॅडी म्हणतात आणि त्याच विचाराने त्या हक्काने डॅडींकडे येतात का त्यांची त्रास बोलायला की बघा आम्हाला अजून पाणी नाही आलं आणि त्यांना ती अपेक्षा आहे की डॅडीच हे आम्हाला प्रोव्हाइड करू शकतात। एक फादर फिगर बघतात म्हणून ते आम्हाला एक सिस्टर किंवा एक मुलगी म्हणून बघतात आणि ती अपेक्षा म्हणून तर करताय की तुम्ही आमच्यासाठी काय करा।
तुम्ही ज्या वॉर्डातून आता निवडणूक लढवणार आहात तिथेच माझ्या माहितीप्रमाणे तुमच्या काकी वंदना गवळींनी निवडणूक लढवलेली, यावेळेस त्या तुमच्या विरोधात असतील कसं? काही आयडिया नाही आहे ॲक्च्युली, आमचं काय बोलले पण नाही आहे त्या विषयावर. पण काय पण आहे ते कळेलच. जसं पण आता स्थानिक ते नगरसेवक BJPची राहिली आहे तर कदाचित त्यांची असावी सीट. पण काय ते आता विथ टाईम कळणारच आहे. आता एवढ्या आठवड्यात करणारे कोण कोण लढतो ऑपोजिट. पण आमचा टार्गेट फक्त लोकांसाठी आणि आम्ही लोकांकरिता लढतो, कोणासोबत लढतो ते आधी विचार केला नाही आहे. भाजप समोर आहे, तयारीनिशी उतरत आहे, आव्हान वाटतंय भाजपचं? आव्हान तर असणार ना, सर्व एकमेकांना आव्हान देतातच आहे, ते मेन पॉलिटिक्स आहे. पण आम्ही आमचं लाईक प्युअर फॉर्ममध्ये पॉलिटिक्समध्ये उतरतो आहे आणि प्युअर इंटेन्शन की लोकांची कामं करायची, आमची बायखळाची लोकांची कामं करायची. लोक खूप थकली आहे, त्रासली आहे आणि त्यांना ती प्रॉब्लेमला आम्हाला सोल्युशन प्रोव्हाइड करायचं. काल तुम्ही नामांकन अर्ज दाखल केला त्यावेळी स्वतः डॅडी पण होते, काय वाटतं? या टायमाला आम्ही लकी झालो की डॅडींचा आशीर्वाद घेऊन, मम्मीचा आशीर्वाद घेऊन एकसाथ गेलो, फॉर्म भरला. अशी वाटलं की जीत निश्चित आहे डॅडी असल्यावर, लोकांचा साथ आहे, तर खूप छान वाटलं. देवाचा आशीर्वाद आहे तर ऑफकोर्स डॅडींमुळे खूप फरक पडणार आहे. एक प्रश्न असा होता की मराठी महापौर होणार किंवा कोण महापौर होणार अशी बरीच राजकीय चर्चा सुरू आहे, त्याकडे तुम्ही कसं बघता? मी सध्या तर महापौरचा विचार नाही करत आहे, पण जो पण महापौर बनेल मला वाटतं जो चांगलाच कोणतरी बनेल, मराठी असू कोण पण असू, पण लोकांची कामं करणारा महापौर पाहिजे. तर ते पुढे आपण बघू कसं असतं. तुम्ही आणि तुमचे काही नगरसेवक निवडून आले तर काय पुढे होऊ शकतं? म्हणजे ठाकरे बंधू म्हणतात आहे आमचा महापौर बसेल, भाजप म्हणते आमचा महापौर बसेल, मग सत्तेच्या सोबत तुम्ही असाल की कसं असाल? सध्या तो विचार नाही आहे. आम्ही डिस्कस करू एकदा सीट किती होईल, का होईल, मग त्याचं पुढे डिसिजन घेऊ आम्ही. ठीक आहे, धन्यवाद आणि ही बातचीत केल्याबद्दल आणि दोघींनाही खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ जर्नलिस्ट कल्पेश सावर्डेकरसह मी देवेंद्र कोलटकर, NDTV मराठी, मुंबई.